मित्रांनो, तर आज हा मी व्हिडिओ कोणत्याही पक्षाची बाजू घेण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधात बोलण्यासाठी बनवत नाही आहे. तर एक आईच्या नात्याने आणि एक सामान्य नागरिक होण्याच्या नात्याने मी हा व्हिडिओ बनवत आहे. शिक्षण व्यवस्थेवर मोठे प्रश्न सुरू आहेत आणि खरंच हा चिंतेचा विषय आहे. शिक्षण म्हणजे जर मुलांना आपल्या मेहनतीवर विश्वास वाटत नसेल तर ही फक्त विद्यार्थ्यांची चिंता नसून ही संपूर्ण देशाची चिंता आहे मला वाटते. कारण आज आज माझी मुलगी सुद्धा छोटी आहे. उद्या ती मोठी होणार, मेहनत करणार आणि मेहनत केल्यावर जर तिला असं रिझल्ट मिळत असेल किंवा पेपर लीक जर होत असेल तर तिचं मनोबल किती हतबल होणार आहे आणि किती निराश होणार आहे. मी आज आई आहे त्याच्यामुळे मी नक्कीच रिलेट करू शकते की त्या आईवडिलांना कसं वाटत असेल ज्यांचे मुलं नीट परीक्षेच्या दरम्यान सुसाईड केलं, आत्महत्या केली. कारण भरपूर विद्यार्थी वर्षभर मेहनत करतात, 12-12 13-13 तास अभ्यास करतात आणि त्यानंतर जर पेपर फुटी असे जर प्रकार होत असेल तर खरंच विद्यार्थ्यांचे मनोबल नक्कीच खचून जातात. आणि मला खरंच हा गंभीर विषय वाटतो आहे शिक्षणाचा. कारण शिक्षणाच्या बळावर आज तळागाळातला व्यक्ती मोठ्या पदावर जाऊन बसत आहे आणि आपले स्वप्न पूर्ण करू पाहत आहे. जर शिक्षण व्यवस्थाच अशी जर कमकुवत असेल तर काय होणार ह्या जगाचं भविष्य, मला याची चिंता वाटते आहे. कारण नीट किंवा मेडिकल एंट्रन्स देऊन आज भावी फ्युचरसाठी, भावी भविष्यासाठी डॉक्टर घडत आहे. डॉक्टर जर असे फेक किंवा पैसे देऊन बनत असतील तर आपले नागरिक म्हणून आपल्यासाठी किती किती चिंतेची विषय आहे. चुकीचे डॉक्टर जर आपली ट्रीटमेंट, आपला इलाज करत असतील तर आपलं आरोग्यसुद्धा धोक्यात येईल आणि जे खरंच मेहनत करून समोर जात आहे त्यांच्यावर हा अन्याय केल्यासारखा होईल. त्यामुळे मी सुद्धा या अन्यायाच्या विरोधात आहे आणि मी सुद्धा सोनम वांगचुक यांच्यासोबत तर आहे. पण ज्या मुद्द्यांसाठी ते सगळे लढत आहेत, मेन काय त्यांचा पॉईंट आहे, एज्युकेशन हा राईट सगळ्यांनाच आहे. जसं म्हणतो की आपण अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आहे, तसंच आजच्या काळात शिक्षण ही सुद्धा मूलभूत गरज बनली आहे. ज्याच्यामुळे आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो आणि कुठेतरी आपलं नाव मोठं करू शकतो, आपल्या संपूर्ण कुटुंबाचं नाव मोठं करू शकतो आणि कुटुंबाचं नाव मोठं झालं की आपसुकच देशाचं नावसुद्धा मोठं होतं. त्यामुळे शिक्षणासाठी हा लढा चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये माझा संपूर्ण पाठिंबा आहे. तुम्हीसुद्धा आपला पाठिंबा दिला पाहिजे. कारण ही कोणत्याही पार्टीला पॉईंट आऊट केलेलं नाही आहे, कोणत्याही जातीव्यवस्थेला पॉईंट आऊट केलेलं नाही आहे. शिक्षण व्यवस्था, शिक्षणाची जी सिस्टीम आहे ती भक्कम व्हावी याच्यासाठी हे सगळं सुरू आहे. माझा संपूर्ण पाठिंबा आहे. तुम्हीसुद्धा आपल्या याच्यात पाठिंबा द्या. माझं वैयक्तिक मत एवढंच आहे की विद्यार्थ्यांना न्याय मिळायला हवा. चुका झाल्या असतील तर त्याची निष्पक्ष चौकशी व्हायलाच हवी आणि जबाबदार व्यक्तीला ही कठोर शिक्षा मिळायलाच हवी. कारण 22पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नीटच्या पेपरच्या वेळेस सुसाईड केलेलं आहे, कारण पेपर फुटी झाली होती. आणि पुढे जाऊन भविष्यात असे पेपर लीक्स होणार नाही त्यासाठी सिस्टीम स्ट्रॉंग करायला हवी. कारण संपूर्ण भविष्य हे विद्यार्थ्यांवर अवलंबून असतं, त्यांच्या भविष्यावर अवलंबून असतं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यायला हवी भविष्यात. हीच माझी मागणी आहे सरकारकडे. एक जबाबदार नागरिक म्हणून मला वाटलं की या विषयावर तरी नक्कीच बोललं पाहिजे. सो मी इथे माझे विचार तुमच्यासमोर व्यक्त केलेले आहेत. तुमचे विचार काय आहे कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तोपर्यंत भारत माता की जय, जय भीम, जय महाराष्ट्र. सत्याचा हा विजय हा नक्कीच होतो आणि होणार. वेळ लागतो पण विजय हा सत्याचाच होतो.